हां, यूट्यूब पैसे देतो, ॲक्च्युली देतो पैसे. असं नाही की मी बोलत नाही की पैसे नाहीत मिळत, देत नाही पैसे. यूट्यूब पैसे देतो आणि खूप जण हा व्हिडिओ बघणार आहेत जे आमचं हेट करतात आणि लिटरली मतलब ज्यांना असं वाटतं की ह्यांचं एक व्हिडिओ बघणं, ह्यांच्या व्हिडिओ लाईक करणं नको, कारण ह्यांना पैसे भेटेल, हे फेमस होतील, हे लोक पण बघणार आहेत ॲक्च्युली हा व्हिडिओ. आईची रिॲक्शन सांगे त्यांना आयफोन घेतलं काय होतं. तर कसं गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. आम्ही आयफोन घेतलेला आहे, सांगण्याचा खूप आनंद होत आहे. मुलगा झाला हो, सॉरी आयफोन घेतला हो. तर गाईज आम्ही ना ह्या जागे मतलब ह्या स्टेजला कधी पोहोचलो कळायला पण नाही एका वर्षात. कारण 1 वर्षाच्या आधी आपल्या पब्लिकमध्ये फोटो काढायला पण किती लाज वाटायची ना. आता सगळे समोर बसले तर सगळे ऑक करतात, सगळे टॉक करतात, सगळे काय बोलतात, रन करतात, पण आम्हाला काय वाटत नाही. पण याच्या आधी 1 वर्ष आधी आम्हाला फोटो काढायला पण खूप लाज वाटायची सगळ्यांमध्ये. तुम्हाला थंबनेल बघून ऑलरेडी कळालंच असेल गाईज की कशाबद्दल व्हिडिओ आहे. तर गाईज ह्या व्हिडिओची वाट आम्ही मतलब हा व्हिडिओ आम्हाला 1.5 महिना आधीच बनवायचा होता, पण काही कारणास्तव आम्ही हा व्हिडिओ पोस्टपोन केला आणि तो पोस्टपोन करत 1.5 महिन्यानंतर आम्ही हा व्हिडिओ पोस्ट करतो आणि बनवतोय पण ॲक्च्युली. कारण मला टाईम भेटत होता. सॉरी एव्हरीवन. तर मला टाइम भेटत होता, हिला नव्हता भेटत, आणि हिला भेटत होता मला नव्हतं भेटत. आणि कधी कधी मी मुंबईमध्ये नसायचो आणि कधी आम्ही दोघं पण आउट ऑफ इंडिया जावं लागतं, लाईक दुबई. इकडे एक मांजर ना पेडिग्री खात बसली, पण माझ्या तोंडाला काय पाणी सोडायला लागले मला माहित नाही. कारण नाश्ता करते की आपण नाश्ता करून लाईव्ह मध्ये आम्ही हे रिव्हील करणार होतो पण नाही केलं. पण मी हिंट दिली ती की असा व्हिडिओ येणार आहे आणि अशी गोष्ट मी घेतलेली आहे. अशी नाही म्हणजे हिंट दिली त्यांनी. खूप जणांनी गेस केलं तर माहिती, बरोबर खूप जणांनी बरोबर गेस केलं. पण मी त्यांना सांगितलं नाही की तुम्ही बरोबर गेस केलं, कारण आम्हाला ही गोष्ट ॲक्च्युली खूप जणांसाठी ही नॉर्मल गोष्ट आहे, पण आमच्यासाठी ही नॉर्मल गोष्ट नाही आहे. कारण आम्हाला जेव्हापासून ह्या ब्रँडची नोन आहोत आम्ही, ह्या ब्रँडचं नाव आमच्या मला गुच्ची पण माहित झालंय. खूप झाले आता माहीत मुंबईला आल्यापासून. तर मला लिहा पहिलं तू गुची तू घेऊन काय घेतलं, गुची घेतली नाव. तर ठीक आहे, आम्हाला खूप दिवसांपासून ही गोष्ट घ्यायची होती. मोबाईल घ्यायचा होता. आयफोन नको बोलायचा आता, मोबाईल बोलवायचं कारण समोर हां तेच फोन. तर गाईज खूप दिवसांपासून आम्हाला घ्यायचं होतं आणि लास्ट इयरला मी माझ्या फ्रेंडला माझा एक बेस्ट फ्रेंड आहे त्याला पण सांगितलं होतं की मला डिसेंबर 2025च्या पहिलं कोणत्या पण हालतीमध्ये घ्यायचं आहे. मॅनिफेस्ट केलं तर या काही पण बोला नाही का, आमच्या दोघांमध्ये तर ही चर्चा होतच राहते. पण फायनली ती गोष्ट घेतलेली आहे आणि डिसेंबरच्या आतमध्ये घेतलेली आहे. मी घेतलेली आहे. मी नाही घेतली. बघा गाईज, बघा नाही ॲक्च्युली पेमेंट मी केले ना, अनबॉक्सिंग तू केली आहे. पेमेंट जरी तू केलं असेल तरी आपण काय ठरलं होतं फायनली त्या मोबाईलमध्ये आम्ही शूट करतोय आता. किती मस्त वाटतं. पुढे आयफोन आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये शूट करत आहोत. आणि ते मागे पण आहे पण हे दाखवणं काय इम्पॉर्टंट होतं का? हे दाखवणं इम्पॉर्टंट होतं का? नॉट इम्पॉर्टंट बट जस्ट फॉर जोक. तर आम्ही आयफोन 16 प्रो मॅक्स घेतलेला आहे आणि 512 घेतलेला आहे. ॲक्च्युली आम्हाला 1 TB घ्यायचा होता पण आम्हाला भेटला नाही. आयफोनसाठी आम्ही तुम्हाला सांगतो इतकी मगजमारी केली ही गोष्ट घेण्यासाठी. आणि ज्या टॉपिकचा तुम्ही इंतजार करताय, ज्या टॉपिकवर आपल्याला खरंच बोलायचं आहे ते आपण बोलूयात. पण कसं काय कितीला घेतलं हे आधी बोलूयात, ठीक आहे? ते पण इम्पॉर्टंट आहे काही जणांसाठी. हां बोल. आणि खूप जण हा व्हिडिओ बघणार आहेत जे आमचं हेट करतात आणि लिटरली मतलब ज्यांना असं वाटतं की ह्यांचं एक व्हिडिओ बघणं, ह्यांच्या व्हिडिओ लाईक करणं नको, कारण ह्यांना पैसे भेटेल, हे फेमस होतील, हे लोक पण बघणार आहेत ॲक्च्युली हा व्हिडिओ पूर्ण आहे ना. हा व्हिडिओ असा नाही आहे की पैशासाठी किंवा आम्हाला हा व्हिडिओ बनवून जास्त व्ह्यूज भेटतील, लाईक भेटतील, कमेंट येतील किंवा काय बोलतात पैसे भेटतील, याच्यासाठी नाही आहे. जस्ट फॉर तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे की मतलब खूप आमच्या लाईफमधल्या अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी तुम्हाला माहिती आहेत आणि सगळ्या आम्ही तुम्हाला शेअर करतो आणि तुम्हाला सगळं माहिती आणि तुम्हाला आवडतं पण जाणून घेण्यासाठी. तर त्याच्यामुळे आम्ही ही पण गोष्ट शेअर करतो, कारण ही गोष्ट खूप मोठी आमच्या लाईफमधली आणि खूप महत्त्वाची पण आहे तुमच्याशी शेअर काही लोकांसाठी, म्हणजे आमचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याशी, राईट? फॅमिली आणि फ्रेंड्सशी नाही आहे, फॅमिलीची तर बिलकुल पण नाही आहे. आम्हाला तर करायची पण नव्हती आणि आम्ही केली पण नाही. ही गोष्ट आम्ही 1.5 महिन्या आधी घेतली. आयफोन 1.5 महिन्या आधी घेतला आहे आणि आम्ही सांगतो कधी घेतला होता. तो आयफोन आम्ही 11/11 घेतला होता, म्हणजे 11 तारीख 11 डिसेंबर. तो असं दिवस खूप महत्त्वाचा होता. म्हणजे तो असा. आणि असं नाही की आम्ही त्याच दिवशी घ्यायचा होता, नाही, तो असा म्हणजे घेतला गेला. नंतर माहीत झालं की आम्हाला 11/11 आहे असं आहे ना, नंतर माहीत झालं. आणि मंगळवारी घेतला होता आणि हे पण माहित नव्हती की आज मंगळवार आहे. म्हणजे हाय कमी आहे बघा, ते मांजरीला बोलायला मला ह्याला टाइम आहे. तर मंगळवारी कार्य असेल तर मंगळवारी घेतलं. कृष्ण गाणं सुने का? कृष्ण
ते काय बोलतात माझ्या जीबीवर शब्द पण तो येत नाही तो काहीतरी असा. कोइन्सिडन्स नाही कोइन्सिडन्सला मराठीमध्ये काय बोलतात तोच झाला ना मराठीमध्ये काय बोलतात मराठीमध्ये अपंग नाही 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 अपंग नाही. आज तारीख आहे गाईज 21 डिसेंबर, म्हणजे 1.5 महिन्यानंतर आम्ही हा व्हिडिओ बनवतोय. म्हणजे आम्हाला लास्ट शरम तर पाहिजे असेल का नाही. आणि गाईज आम्ही कोणालाच नाही सांगितलं, आणखीन पण कोणाला सांगितलं नाही. जे आमच्या घरी आले किंवा मी ज्यांना भेटलो त्यांना थोड्या लोकांना माहीत झाले, कारण ते शूट करताना किंवा हातामध्ये दिसल्यावर मग त्यांना माहीत झालं. पण आम्ही आणखीन पण कोइन्सिडन्सची स्पेलिंग सांगा स्पेलिंग पण माहीत नाही बघा. आणि गाईज आम्ही हा ना 140 मध्ये घेतलेला आहे. खूप जणांना इंटरेस्ट आहे की किंमत काय आहे, तो 140ला घेतलेला आहे. आणि नंतर या आयफोनसाठी आम्ही आमच्या लाईफमध्ये अशी एकही गोष्ट नाही की ती गोष्ट घेण्यासाठी आम्हाला मगजमारी नाही करायला पडली. एवढी मगजमारी guys, आणि- एवढी मगजमारी. आणि इतक्या आसानीनं आणि इतक्या कमी कष्टामध्ये आम्हाला एकही गोष्ट मिळाली नाही. एकही गेला, म्हणजे घेतली आणली हा असं. आणि झालं. आणि ह्या आयफोनसाठी आम्ही 4 दिवस हिंडलो, लिटरली 4 दिवस. तेवढं आम्ही काय केलं म्हणजे आधी ऑनलाईन सर्च केलं प्राईस वगैरे बघायला, पण आम्हाला ऑनलाईन तर हेच नाही केलं, मतलब शोच नाही आलं कोणत्याच प्लॅटफॉर्ममध्ये नाही का, त्यांच्या वेबसाईटला ते किंवा कुठंच नाही. पण आम्ही इग्नोर केलं, मतलब नॉर्मल आहे. आणि नंतर आम्ही मग ChatGPT ला वगैरे विचारलं प्राईस वगैरे. मग प्राईसच्या डिटेल आम्ही ChatGPT वरून घेतले. आणि नंतर ॲक्च्युअलमध्ये घेण्याची जेव्हा बारी आली तेव्हा आम्ही क्रोमामध्ये गेलो. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही इन्फिनिटी सॉरी क्रोमामध्ये गेलो. कुठल्या गोरेगाव की मलाडच्या क्रोमामध्ये गेलो. मग तिकडे काय झालं, स्टोर क्लोज होत होते राईट. मग तरी पण आम्ही त्यांना विचारलं, स्टोर क्लोज होत होते म्हणजे दुकान बंद होत होते. आणि त्यांना काय कळणार नाही का स्टोर म्हणल्यावर काय. ते बोलले की अवेलेबल नाही आहे. म्हणलं ठीक आहे, तुमच्या क्रोमामध्ये अवेलेबल नाही. मग आम्ही Apple company देते. गोरेगावला का कुठे ते ओबेराय मॉलला गेलो. ओबेरॉय तर तो त्या मॉलला पण नव्हता अवेलेबल. मग आम्ही अंधेरीच्या क्रोमामध्ये गेलो है ना, हा. मग तिकडे पण अवेलेबल नव्हता. मग आम्ही बँड्रामध्ये गेलो होतो ना, आय थिंक आपण दोघं कुठे गेलतो, याला गेलतो अंधेरीला लोखंडवाल्याला कुठे गेलतो, पुन्हा मलाडच्या क्रोमामध्ये गेलतो, ओबेराय मॉलला गेलतो गोरेगावच्या, आणि इन्फिनिटीला पण गेलतो शाळेत राईट का सिटी मॉलला कुठेतरी तिथंच गेलतो अंधेरीमध्ये. आणि नंतर गेलतो बँड्रामध्ये, कुठेच अवेलेबल झालेला नाही मोबाईल कुठेच. मग आम्ही तिकडे सगळं होप सोडून दिला की आता क्रोमामध्ये अवेलेबल नाही म्हटल्यावर कुठेच आणि नसेल. आम्हाला 17 प्रो घ्यायचा नव्हता तो 17 प्रो सगळीकडे अवेलेबल होता. 17 प्रो मॅक्स तुम्ही म्हणताल आता 140 तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर मग 17 प्रो मॅक्स घ्यायचं ना लेटेस्ट. तर आम्हाला त्याचा डिझाईन बिलकुल पण नाही आवडला. आणि त्याच्या त्याचं एजेस होता कडा त्याचं ते मतलब चांगले नव्हतं. जो फॉर्मॅट आहे ना तो आम्हाला नाही आवडला. तुझं पडला ना तो थोडासा नाजूक तुम्ही होता. बोलताल तो केशरी कलर ते ॲल्युमिनियमचा होता. आणि हे जे आहे ना 16 तो प्लॅटिनियमचा आहे ॲक्च्युली. तर प्लॅटिनियम नाही प्लॅटिनियमच ना. प्लॅटिनियम नाही, प्लॅटिनियम नाही का, काय ग प्लॅटिनियमच ना ग, प्लॅटिनियम तर नाही बघ, प्लॅटिनियमच. प्लॅटिनियम तर नाही, थांब. टायटॅनियम टायटॅनियमचा ह्याच आहे. टायटॅनियम टायटॅनियमच का पण टायटॅनियम ते कलरचं झालं, ते ॲल्युमिनियम. तुम्ही सर्च करा, आम्हाला ते सापडलं नाही. आणखी थोडं सर्च केलं आम्ही, पण जाऊ द्या. तर आम्ही त्याच्यामुळे पण घेतला आणि आम्हाला तो लुक पण नाही आवडला. आणि तो हातातून सटकतो, ॲक्च्युली सटकतो विदाऊट कवर. वापरलास तू तिथं घेतला नव्हता हातामध्ये, तर तिकडे ना हातामध्ये सटकतो तो. आणि हाचं थोडंसं जे आहे ना त्याचं कडा तो थोडंसं स्मूथ नाही आहे, तो थोडंसं हार्ड आहे, त्याच्यामुळे ते सटकत नाही आहे. तर काहीच जसं की तुम्हाला माहिती आम्ही यूट्यूबच्या जर्नीला आत्ता 1 वर्ष फायनली कंप्लीट झालेलं आहे. आता मतलब आज कंप्लीट झालं असं बोलू शकतो राईट. कंप्लीट झालेला आहे. आणि आजच्या 1 वर्षाच्या आधी आम्ही यूट्यूब जर्नी चालू केली होती तुमच्यासोबत. आणि आम्हाला खरंच खूप प्रेम भेटलं आतापर्यंत. तुला काय बोलायचं याच्यावर? स्टार्टिंगला खूप प्रेम दिल्यानंतर प्रेम कमी झालं. तसं काय नाही आहे, नजर लागली. आमच्या पण खूप चुका होत्या त्याच्यामध्ये. नजरच लागली. आमच्या पण खूप चुका होत्या त्याच्यामध्ये. आम्ही थोडंसं कन्सिस्टंट राहिलो, फक्त टाईमवर कन्सिस्टंट नाही राहिलो आणि कंटेंटवर कन्सिस्टंट नाही राहिलो. आधी कंटेंट वेगळा अपलोड केला जो लोकांना खूप जास्त आवडला, प्रचंड आवडला. आणि आत्ताचा कंटेंट पण आवडतोय, पण जो मधला कंटेंट आम्ही पोस्ट केला तो टाईमपास म्हणून पोस्ट केला, पण तेव्हा जास्त आम्हाला टाईम नाही भेटला, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं इग्नोर पण केलं. पण कंटिन्यू केला आम्ही. कंटेंटमध्ये थोडासा चेंज आला, बट स्टील आम्ही कंटिन्यू करतो आहे. आणि आम्ही पैशामुळं लाईक्समुळं हे बिलकुल पण करत नाही, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. कारण आम्हाला आमच्या आतमध्ये एक कीड आहे सोशल मीडिया नामक
राईट. हां. जो आमच्या दोघांच्या आतमध्ये असं वळ करतोय ना, तो व्हिडिओ टाकायला आम्हाला मजबूर करतोय खरं. मतलब आम्हाला असं आहे ना, आवड आहे आम्हाला, आमच्या दोघांना इंटरेस्ट आहे, त्याच्यामुळे आम्ही करतो. बाकीच्या लोकांना भले ते एक काय बोलतात, काय इन्कम सोर्स वाटत असेल, पण आम्हाला आवड आहे. आणि आम्ही असं नाही की आमचं कंटेंट इम्प्रूव्ह करायच्या मागे आहोत, खूप गोष्ट एक्सप्लोअर करायच्या मागे नाही. जसं होईल तसं आम्ही, जसं घडेल तशी सेवा करत आहोत. जशी घडेल तशी सेवा करत आहोत ॲक्च्युली आम्ही. त्याच्यामुळे आम्ही असं गोष्टीकडे लक्ष नाही देत. पण आम्ही आता एका गोष्टीकडे लक्ष दिलं, ती म्हणजे कॅमेरा क्वालिटी, कंटेंट क्वालिटी, ती आता इम्प्रूव्ह केलेली आहे. सॉरी, मी तुम्हाला हे सांगितलं तर आम्हाला शेवटी आयफोन ना एका स्टोअरमध्ये भेटला. आणि ते पण मीच हुडकला. हां, दीदीनं हुडकला, कारण ती जॉब करते तिकडंच आहे. ती म्हणजे येऊ दे सगळ्यांना माझ्या जॉबला. त्यांना थोडीच आपण ह्याचं नाव सांगायला स्टोअरचं. तर हिला काय बोललं, ऑफिसची मधली सुट्टी झाली की ना थोडंसं रोड हिंड आयफोन विचारत, काकू तुमच्याकडे आहे. पण तिनं ना एक्सप्लोर केलं, मार्केटिंग मध्ये एक्सप्लोर केलं आणि तिनं एका शॉप मध्ये तिला मिळाला. येऊन आयता घेऊन गेला. येऊन आयता घेऊन नाही, तिकडे 2-3 तास थांबलो होतो मी सगळ्या व्हेरिफिकेशनसाठी, डॉक्युमेंटसाठी, पैशासाठी, येण्यासाठी. तर खूप मगजमारी केली. पण असं आहे ना गाईज, आम्हाला थोडीसं लेट भेटत वस्तू, पण चांगले भेटत है ना. जो पाहिजे होता तोच प्रत्येक भेटला. गोष्टीमध्ये आम्हाला थोडीसं मगजमारी आणि थोडीशी किचकिच मकमक पचपच होते आमच्यासोबत, नाही त्रास सहन का. करावा आमची किस्मत एवढी गांडू आहेत ना, ती म्हणते तुम्हाला मी आयते नाही देणार, पांडू थोडंसं हे करा, मग ते करा, मग मेहनत करा. पण ठीक आहे गाईज, आम्ही पण हां, आमच्यामध्ये पण एक खासियत आहे, आम्ही करतो, आम्ही जातो, आम्ही हिंडतो, एक्सप्लोर करतो. असं नाही की जॉब केला आता थकलोय, चला झोपलोय, आराम करू. काही पण होतं. हे बघा, सल्ला घ्यायचा. तर आता आपण मेन गोष्टीवर वळू गाईज. तर यूट्यूबचं जो खूप जणांना जाणण्यात इंटरेस्ट आहे. तर गाईज ना, जेव्हापासून आम्ही यूट्यूबचा रिव्हील केलेलं आहे, म्हणजे आमचं जेव्हा 10K फॉलोअर झाले, सबस्क्रायबर, तेव्हा आम्ही यूट्यूब रिव्हील केलं की आम्ही यूट्यूबला पण आहोत, आमचं चॅनल आहे. खूप जणांना माहीत होतं आणि खूप जणांना नव्हतं. गावाकडच्या लोकांना माहीत होतं, जे जुने पब्लिक वगैरे होती त्यांना माहीत होतं, पण मुंबईच्या आणि पुण्याच्या लोकांना बिलकुल पण माहीत नव्हतं. जास्त पब्लिक मुंबईची आणि पुण्याची ॲक्च्युली आत्ता ठीक आहे, आधी गावाकडची होती, पण आत्ता त्या लोकांना माहीत नव्हतं. आणि जेव्हा मी रिव्हील केलं ना, तेव्हा मला असं वाटलं की खूप जण ॲप्रिशिएट करतील वगैरे. तसं काहीच नाही झालं. तुम्हाला सगळ्यांना माहिती, ह्या गोष्टी सांगायची गरज नाही आहे. आणि तर जेव्हा 10K झाले ना, ही एक खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी अचिव्हमेंट होती आमच्या लाईफमधली. आणि खूप लोकांना शॉक बसला होता ॲक्च्युली की मतलब कसे होऊ शकतात, कसे पॉसिबल आहेत. पण हे पॉसिबल झाले गाईज, पण त्यांची अशी नजर लागली की तिथून पुढे आमचं काहीच नाही झालं. आणि झालं ॲक्च्युली 30K आपण क्रॉस केलं. 30K सबस्क्रायबर्स वाढले गाईज, पण असं नाही की व्ह्यूज पण वगैरे ते जातायत. अनएक्सेप्टेड ड्युरेशन मध्ये झालं. हां, तर जेव्हा 10K क्रॉस झाले ना, तेव्हा आम्हाला इनडिरेक्टली लोकांनी विचारलं होतं की मतलब असं समोर आणि काही जणांनी कॉल करून पण बोलले होते की मस्त आता पैसे भेटाय, तुला किती भेटत पैसे, मग मतलब असं मजाक. पण विचारात त्यांचं इंटेन्शन वेगळं होतं, पण ते विचारण्याची जो वे होता, त्यांचं पद्धत होती, थोडीशी वेगळी होती. पण मला तेव्हाच कळून गेलं होतं. पण तेव्हा विचारलं होतं खूप जणांनी. आणि टू बी ऑनेस्ट मी सांगितलं पण होतं त्यांना, नाही का. पण आता जेव्हा आम्ही 30K क्रॉस झाले, त्याचा तिप्पट सबस्क्रायबर आपल्या चॅनलला गेन झालेला आहे. ते सगळं तुमच्या प्रेमामुळे. आम्ही ऑलवेज तुम्हाला थँकफुल आणि ग्रेटफुल आहोत त्या गोष्टीसाठी. पण इथं थोडासा मोठा प्रश्न तेच पेमेंटचा आणि पैशांचा येतो की एवढी मोठा गोष्ट तुम्ही कशी घेतली आहे. तर गाईज 140चा जो आम्ही आयफोन घेतला आहे, या आयफोनमागे एका वर्षाची किंवा 6 महिन्याची किंवा 2 महिन्याची मेहनत नाही आहे, किंवा 10 व्हिडिओची किंवा 100 अशा व्हिडिओची मेहनत नाही आहे. या आयफोनमागे माझ्या 3 वर्षाची मेहनत आहे ॲक्च्युली, टू बी ऑनेस्ट. ओके, मी असं काही खोटं बोलत नाही. आणि आम्ही लोक तुमच्याशी पहिल्यापासूनच मतलब ऑनेस्ट आहोत. कुठल्याही गोष्ट आमच्या फॅमिलीचे ऑनेस्ट जे काय आहे ते आहोत. आम्ही कोणत्याच गोष्टीला आम्ही लॉयल आहोत, ॲक्च्युली लॉयल आहोत, माहिती का. आम्ही खूप लॉयल आहेत. जेवढं आम्ही आमच्या रिलेशनशिपमध्ये आमच्या लाईफमध्ये पण नाही आहे, तेवढं आम्ही तुमच्याशी लॉयल आहोत. यूट्यूब कसं पेमेंट करतं मी तुम्हाला याच्याबद्दल थोडंसं बोलायचं मला. तर कसं असतं माहिती गाईज, सगळ्यांना माहिती आहे की यूट्यूब पैसे देतं. हां, यूट्यूब पैसे देतो, ॲक्च्युली देतो पैसे. असं नाही की मी बोलत नाही की पैसे नाहीत मिळत, देत नाही पैसे. यूट्यूब पैसे देतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि खूप सारे वे आहेत यूट्यूब करून. यूट्यूब एक नाही आहे, यूट्यूब 4-5 जागेवरून पैसे येतात यूट्यूबवर ॲक्च्युली. प्रमोशन्स ते तर आहेच. यूट्यूब ॲडवरून ते तर देतच, पण सुपर चॅट असतात, सुपर थँक्स असतात, शॉपिंग असते, ॲथलेटिक मार्केटिंग असते. तिकडून खूप साऱ्यातून पैसे येतात. पण कधी येतात ते तुम्हाला सांगतो मी. तर खूप मोठा क्रायटेरिया आहे, तो कंप्लीट केल्यावरच पैसे येतात. असे नाही की तुम्ही व्हिडिओ टाकले की येतात, व्ह्यूज आले की येतात, असं बिलकुल पण नाही. त्याला 4-5 क्रायटेरिया आहेत.
तेव्हाच पैसे येतात. तू हा, तर त्याचे 4-5 क्रायटेरिया असतात. ते क्रायटेरिया कम्प्लीट करावे लागतात. ते खूप अवघड करायचे. आणि मेन म्हणजे युट्यूबला एवढे व्ह्यूज जावं लागतात की लाखाच्या पुढे जर व्ह्यूज गेले तर आपल्याला पैसे भेटतात का 10-7-8 हजार असे काय. पण असं स्टार्टिंगला असं भेटत नाही आमच्याकडे. आणि फर्स्ट टाइम म्हणजे अकाउंट मॉनिटाईज होणं पण खूप महत्त्वाचं, जे की आणखी आमचं झालेलं नाही. कारण क्रायटेरिया कम्प्लीट, हे बघा असं जातो क्रायटेरिया कम्प्लीट व्हायला, आम्ही खाली पडतो, मग आणखीन हे होतं. कम्प्लीट व्हायला जातो म्हणजे तोंडात घास येतो. आणखीन 4-5 वेळेस झाले आमच्यासोबत हे. तोंडात घास पण ठीक आहे ना, जाऊ दे. तोंडापर्यंत घास यायला येतो की आम्ही एवढे डिमोटिवेट होतो ना, तोंडापर्यंत घास येतो, आणखीन ते वापस तोंडापर्यंत घास झालं येतो. ना तरी पण ते व्ह्यूज जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सबस्क्रायबर तर लागतात. आमचा एक क्रायटेरिया कम्प्लीट झाला आहे सबस्क्रायबरचा. बाकी व्ह्यूज आणि वॉच टाईमचा झालेला नाही आणखीन. माहीत नाही कशामुळं होत नाही, पण आम्ही कुठेतरी कमी पडतो. आम्ही आमच्या स्वतःलाच दोष देतो. आम्ही लोकांना दोष नाही देत, कारण मेहनत खूप करावी लागते. खूप करायला लागते. तुम्ही विचार करा 1 वर्ष तुम्ही एखादी गोष्ट कंटिन्यू कन्सिस्टंट करत आहात आणि तरी तुम्हाला त्या गोष्टीचं फळ नाही भेटत, तर तुम्ही ते कराल का? पण आम्ही ती केलेली आहे ॲक्च्युली. आणि आम्ही कंटिन्यू करत आहोत, कारण आम्हाला पैशाशी मतलब नाही. आम्हाला जे प्रेम भेटते तुमच्याकडून, कमेंट्स भेटतात. ॲक्च्युली काय लोक एवढ्या मोठ्या कमेंट करतायत, म्हणजे कंटिन्यू करतात. असं नाही की एखादा महिना किंवा एखादा आठवडा किंवा एखादा व्हिडिओ 5-6 व्हिडिओला कमेंट केल्यानंतर गप्पच नाही. 1 वर्षापासून काय लोक कंटिन्यू कमेंट करतात आणि त्याच्यामुळे आम्हाला ते एक पॉझिटिव्हिटी येते, एक मोटिवेशन भेटतं आणि त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू करतो आहे. आणि आता पैशाचं कसं आहे माहिती गाईज, असं नाही की एक व्हिडिओ टाकला तो मला 10,000 20,000 किंवा 1 लाख व्ह्यूज गेले, लगेच त्याच्याकडून 1-2 लाख आले किंवा 50-60 हजार किंवा 10,000 असे भेटत नाही आहेत. 1 लाख जर व्ह्यूज गेले का नाही तरी एवढे पैसे भेटत नाहीत, खूप कमी भेटतात. पण जर तुम्ही महिन्याचे 10 व्हिडिओ टाकले तर थोडीशी चांगली इन्कम भेटते. पण त्यातला मला अनुभव नाही, आम्हाला अनुभव नाही, किंवा कारण तेवढे व्ह्यूज नाहीत आले आपल्या चॅनलला. आमच्या चॅनलला हायेस्ट व्ह्यूज एका लॉंग व्हिडिओजला 10K आहेत. तुम्हाला माहिती आहे आपल्या शॉर्ट्सला मिलियनवर व्ह्यूज आहेत आणि इंस्टाग्रामला पण मिलियन्सवर व्ह्यूज आहेत, पण त्याचे पैसे नाहीत भेटत शॉर्ट्सचे आणि रीलचे वगैरे, कारण मॉनिटायझच नाही ॲक्च्युली टू बी ऑनेस्ट. तर असं मतलब असं समजणं किंवा असं थिंकिंग काढून टाका यातली. आम्ही यूट्यूबच्या पैशातनं आयफोन घेतलेला आहे, तर हे बिलकुल पण बरोबर मतलब हे नाही आहे. तर आम्ही हे लगेच डायरेक्ट सांगू शकतो. पण तरी पण हा व्हिडिओ आम्ही का बनवला आहे, कारण हा ही गोष्ट तुम्हाला सांगायची होती. आणि खूप नवीन यूट्यूब चालू करत आहेत गाईज. तुला माहिती ऑलरेडी तुला माहिती आहे आपलं यूट्यूबचं बघून, आपल्या इंस्टाचं कंटेंट क्रिएशन बघून आपल्या गावाकडच्या लोकांनी, आपल्या फ्रेंड्स लोकांनी, खूप जणांनी कंटेंट क्रिएशन चालू केलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला स्वतःहून सांगितलेलं आहे की आम्ही चालू केलं आहे, आम्हाला पण सपोर्ट करा, आम्हाला थोडंसं गाईड करा. आणि आम्ही करतो पण, जेवढा आम्हाला अनुभव आहेत आम्ही त्यांच्याशी शेअर करतो. आणि मेन म्हणजे आम्हाला यूट्यूबकडून पैसे नाही भेटले, आम्हाला यूट्यूबकडून प्रमोशन्स नाही भेटले, आम्हाला काहीच वाटत नाही. पण आम्हाला लोक ओळखायला लागलेले आहेत गाई. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, आम्हाला लोक ओळखायला लागलेले आहेत बिलकुल. पण 2-3 लोकांनी ओळखलं आता. हां, खूप चांगलं वाटतंय खरंच. आणि ते तर ठीक आहे, पण इंस्टाग्रामला अननोन लोकांचे मेसेज येतात, DM कमेंट येतात सगळ्यांना. पण DM येतात ना, तुमचे व्हिडिओज खूप छान असतात, आमचे XYZ, आमची मम्मी, आमचे पप्पा, आमचे लहान लेकरं बघतात आणि खूप हे वाटतं ते, तेव्हा खूप छान वाटतं खरंच बिलकुल. पण आम्ही असं नाही की नाही यार नको करायचं. ह्या गोष्टी वाचून, ह्या गोष्टी कमेंट्समध्ये बघून किंवा मेसेजमध्ये बघून खूप चांगलं वाटतं आणि तिकडून आम्हाला मोटिवेशन भेटतं, पैसे जरी नाही भेटले तरी. अशा पद्धतीने आणखीन एकदा आम्ही जागा चेंज केलेली आहे. काहीच मागं बघू शकता किती छान समुद्र आहे. आणि ॲक्च्युली आता ना OOT आलेली आहे, OOT चालू आहे, त्याच्यामुळे अमावस्या वगैरे काय ती पौर्णिमा होती. ऐका, आता सगळेजण विचार करणार तुम्ही आयफोन घेतला कशाला, कुठे ठेवणार आहे, 1.5 लाखाचा मोबाईल घेतला, तुम्हाला अक्कल वगैरे आहे का नाही, लग्न करायचं का नाही, पुढच्या लग्नासाठी पैसे ठेवायचे का नाही, तुम्हाला घरदार बघायचं का नाही, आई वडिलांचं काय करणार काय नाही. पण तुम्हाला सांगू इच्छित आमची मर्जी. तसं नसतं बोलायचं, डायरेक्टली सुईसुईने घ्यायचं असतं बस खाली. तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो गाईज. तर म्हणजे आम्ही जेव्हा 50,000चा मोबाईल घेतला होता ना OnePlus, तू बस न ग, तर तो पप्पानी घेऊन दिला होता ॲक्च्युली आम्हाला. तर तेव्हा आम्हाला एवढे लोक बोलले होते ना की तुम्हाला कशाला घेतला, का घेतला. तर म्हणजे ते नातेवाईकांचं कामच आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती नातेवाईकांचं काही काम असतं. तर आता तर खूप कॉन्ट्रोवर्सी होणार आहे आमच्या फॅमिलीमध्ये आणि काही लोकांमध्ये की कशाला घेतला. तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो, प्लीज जे कोणी पण आम्हाला बोलणार आहे कशाला घेतला. तर काही तुम्हाला एक शेअर करायचं आहे, जेव्हा आमचे पप्पा दारू वगैरे पित होते ना, तेव्हा आम्हाला नावं ठेवायचे ना लोक वगैरे, मतलब कोणी पप्पाला बोलायचं ना की दारू कशाला पितो, नको पिऊ. तर आमचे पप्पा त्यांना काय बोलायचे माहिती का, तुझ्याकडून पैसे घेऊन पितो का, मी तुझे पैसे घेतो का, किंवा आम्हाला पण बोलायचं की मी त्यांच्या पैसे नाही पित, मी माझ्या स्वतःहून पैसे पितो. मग आता मी त्यांना सांगायचं की आयफोन आमच्या स्वतःच्या पैशाने घेतलेला आहे आणि तुमच्या पैशाने नाही घेतला, ठीक आहे, तुम्ही काय बोलू नका. मी
जॉब पण करतोय, आणखीन पण स्टील कंटिन्यू जॉब चालू आहे माझा. आणि त्या जॉबच्या मी सेविंग्समधनं आयफोन घेतलेला आहे. मी 2 वर्ष मी सेव्हिंग केले, 2 वर्षांपासून मी मॅनिफेस्ट केलं होतं ह्या गोष्टी. तेव्हा मी जाऊन कुठे घेतलेलं आहे आणि तेव्हाची सेविंग मी मतलब हे केलेलं आहे. डावला लावली आहे. तर कशाला घेतलेलं आहे आता मी सांगतो. तर गाईज आम्ही त्या लेवलला थोडंसं आम्हाला वाटलं की आता थोडंसं अपग्रेड केलं पाहिजे. हां, आणि आम्ही त्या लेवलला पोहोचलोय आमच्या स्ट्रगलने. आम्ही आमच्या पायावर उभा राहून तिथं पोहोचलोय. मग आम्ही आमचं काय पण करू, तुझं काय संबंध आहे आम्हाला? ही माझी मुफट बहीण आहे. जर एखाद्या नातेवाईकानं असं बोलले का नाही तू खूप नालायक आहे, ती काय म्हणणार माहिती का, मी तर नालायक आहेच पण तुमचं खानदान नालायक आहे, त्याचं काय करायचं? अशी मुफट बहीण आहे माझी. बहिणी असतात तशा, पण ठीक आहे चालेल, काय अडचण नाही. पण याच गोष्टीमुळे माझा खूप फायदा झालेला आहे माहिती का. जे आपण कशासाठी आलेलो आहे तिथे, पर्सनल काम नको करू, आपल्या इथे कंपनीचं काम चालू आहे आपल्या. बॉसनं बघितलं आपल्या आईनं तर म्हणून तुम्ही काय स्नॅप काढायला गेलतात का? तर गाईज ॲज यू ऑल नो की मी मेकअप आर्टिस्ट पण आहे, कंटेंट क्रिएशन तर आहेच आपलं चालू, पण मेकअप आर्टिस्ट आहे. हेल्पर आहे. हां, ते सगळ्यांना माहिती आहे. तू स्वतःचा इज्जतीचा पंचनामा करू नकोस तिथं. हा बाहेर गेलो पण मला हेल्पर बोलतो काय, त्याला सांगून हेल्पर नाही, असिस्टंट बोलतो मी, प्रोफेशनली वागतो, प्रोफेशनल बोलतो. हेल्परच झालं ते म्हणजे. ते समजलं लोकेशन तूच ते माझा बसणं. हेल्पर आहे, समजलं का? मला मेकअपचं शूट पण खूप करावं लागतं. क्लायंटसोबत आम्ही जेव्हा हे करतो ना, मतलब वर्क वगैरे करतो. जे माझ्याकडं आयफोन होता आधी 13 होता, त्याच्यामध्ये क्वालिटी खूप चांगली यायची नो डाऊट, पण स्टोरेजचा प्रॉब्लेम होता. कारण आमच्या घरी एक अशी व्यक्ती ना, तर बसता उठता फोटो काढायची सवय आहे तिला, पण ती कुठे पोस्ट नाही बरं का करत, नुसते काढायचे फोटो, पोस्ट नाही करत. कारण तिचा एक पण फोटो चांगला येत नाही, कारण मी जेव्हा काढतो तेव्हा चांगले येतात फोटो तिचे. तर कंटेंट क्रिएशनला तर हेल्प होतेच, पण एक काय बोलतो, एक क्लास मेंटेन राहतो आयफोन. त्याच्यामध्ये ना स्टोरेज खूप प्रॉब्लेम येत होता आणि त्याच्यामुळे आम्ही हा आयफोन घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये क्वालिटी वगैरे खूप चांगली येते आणि तुम्ही थोडंसं नोटीस केलं असेल, थोडंसं 19-20चा फरक आहे, एवढा काय फरक नाही आहे. पण आम्ही आता ना याच्यामध्ये कसं होतं माहिती का, जर एखाद्या महिन्यामध्ये 2-3 ऑर्डर असेल किंवा 4 ऑर्डर असेल तर कंटिन्यू ते शूट होतं. आणि व्लॉगचं शूट पण आम्हाला कंटिन्यू करावं लागतं, मिनी व्लॉगचं शूट पण कंटिन्यू करावं लागतं. मेकअपचं तर आहेच, पण त्याच्यामध्ये आमचे आणखीन तुम्ही आता काय काय जण नोटीस केलं असेल आणि काय काय जणांचे रिप्लाय पण आलेत मला की आता ना आमचे अकाउंट खूप जास्त झालेले आहे. सोशल मीडिया अकाउंट 6 ते 7 अकाउंट झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो कोणते कोणते. हे यूट्यूबचं अकाउंट एक, पुन्हा इन्स्टाचे कधी झाले, मेकअपचं आहे ते, माझं रेंटल पेज, आमचे 2 पर्सनल, 5 झाले का. आमचं बहीण भावाचं जे आहे ते आता यूट्यूबचं जे तिकडं आहे ते, आणि ब्लॉगर्सचं, म्हणजे टोटल 7 अकाउंट आम्ही हँडल करत आहोत आजच्या दिवशी. आणि ते सगळं मी करत आहे. त्याचं स्टोरी कधी वेगळ्या दिवशी सांगेल, कसं हँडल करायचं, कसं काय करतो आम्ही मॅनेज ते. आणि आयफोन याच्यासाठी घेतला आहे की 7 अकाउंटचा कंटेंट या मोबाईलमध्ये बसत नव्हता, इवन याच्यामध्ये पण बसत नव्हता. त्याच्यामुळे मी दाखवत नाही. मला वाटलं ती दाखवतच काय की खरं 7 अकाउंटचा कंटेंट खूप जास्त आहे. मेकअपचा कंटेंट असं आहे ना की तुम्ही रेकॉर्ड केला ना तर 1-2 महिन्यातून डिलीट करता येत नाही, कारण ते स्टोरीज पोस्ट टाकायला हळूहळू टाकायला लागतं. आणि व्लॉगचं कंटेंट कसं आहे, आज जर मी व्लॉग बनवला ना, ती जर जितक्या लवकर एडिट करेल, जितक्या लवकर पोस्ट करेल, तेवढ्या लवकर मी डिलीट करू शकतो. पण मिनी व्लॉगचं कंटेंट थोडासा वेगळा आहे. खूप जास्त टेक घ्यावं लागतात मिनी व्लॉगला, मग त्यातले काही चुनिंदा टेक ॲड करून मिनी व्लॉग बनतो. आणि दुसरं म्हणजे आमचं एक कॉमेडी पेज आहे, जे पर्सनल आणि आम्ही दोघे बहीण भाऊ जे इन्स्टाला आहे त्याच्यावरचा कंटेंट आम्ही कधी शूट करतो. आणि तो कंटेंट थोडासा हेक्टिक नसतो, त्याच्यामुळे आम्ही लगेच कंटेंट बनवतो आणि एडिट करून पोस्ट करतो. मग 7 अकाउंटचा कंटेंट 1 महिन्याचा एका मोबाईलमध्ये आम्ही ठेवू शकतो आणि नंतर 1 महिन्यानंतर तो डिलीट करू शकतो. पण असं होतं ना, मेकअपचा कंटेंट नाही आम्ही डिलीट करू शकत. तर त्याच्यामुळं आता पण ह्या मोबाईलमध्ये एवढे शूट पडलेत ना, ते एडिट करून अपलोड करायला टाईम नाही. एक दुसरं कारण म्हणजे आमच्या लाईफमधलं सगळ्यात मोठं म्हणजे हे मेन कारण असू शकतं. कारण आमचं असं आहे ना गाईज, जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे, जी गोष्टीवर खरंच मतलब आता समजा तुम्ही मार्केटमध्ये जाताय, म्हणजे 4 लोक मध्ये उठताय, बसताय, बोलताय, तर मला हे नव्हतं बोलायचं. पर्सनॅलिटी चांगली लागते म्हणून आयफोन हातामध्ये लागतो. आणि मला पण कसं ते ओप्पोचा मी खूप दिवसापासून वापरते, मग हा 3rd मला दिला आणि ओप्पोचा मी वापरते मोबाईल. तर मग मी बोलते बाबा मी ते वापरते, तू हे वापर. आणि ते घरचे 2-4 मोबाईल आहेत, ते घरीच राहू दे, आपला आई गेम खेळ नव्हतं बोलायचं आपलं. हे बघा, आम्हाला इतके कमेंट येतात ना की एखादा व्हिडिओ असं पण बनवा ज्याच्यामध्ये तुम्ही भांडण नाही करत. आता हा व्हिडिओ भांडणचं विदाऊट झाला, पण मजाक मस्ती खूप झालं. ॲक्च्युली हा व्हिडिओ आम्हाला तुम्हाला मोटिवेशनसाठी बनवायचा होता आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचा होता, त्याच्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बनवला. यार किती छान आवाज येतो आहे. आमच्या इकडे जे पियानो वाजवत आहे ती तोंडाने, त्याचा आवाज खूप छान आहे. ॲक्च्युली ज्या गोष्टी तुम्हाला गरज आहे ती गोष्ट घ्यायची. त्या गोष्टी मेन म्हणजे कॉम्प्रोमाइज करावं लागतं, करावं लागतं. हाय वैभवची गोष्ट खोटी आहे, कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मी तुमची मोठी बहीण आहे, मी खरं सांगणार.
कॉम्प्रोमाइज करावं लागतं, पण जिथे करायचं तिथेच करायचं. आणि जिथे नाही करायचं तर नाही करायचं. जिथे आपल्याला जी गोष्ट आवश्यक आहे, मोस्ट आवश्यक आहेच ती गोष्ट आपल्याला पाहिजे, आपल्याला त्या गोष्टीतूनच आपण पुढे जाणार, आपण त्या गोष्टीमध्ये आपण जॉब पुढे जाणार, त्या गोष्टीमध्ये बिझनेस पुढे जाणार, तीच गोष्ट करायची. विदाऊट मतलब काय पण उचलायचं, ही ज्वेलरी आवडते, ते ड्रेस आवडला, हे नाही करायचं. जिथे कामाला ते आईची रिॲक्शन सांगितलं आयफोन घेतलं काय होतं. तर गाईज आयफोन घेतो आम्ही, आईला माहीत नव्हतं, कारण आम्हाला असं वाटलं होतं की आई खूप टेन्शन घेईल वगैरे वगैरे, की एवढा पैसा खर्च होतं. पण जेव्हा आयफोन घेतला तेव्हा आईला कळालं की हा नवीन मोबाईल आहे, पण आम्ही आईला सांगितलं नव्हतं बरं का. आईला काहीच नाही आवडलं आमच्या, ठीक आहे. कारण आई तिला काहीच माहिती- बोलली नाही. आई काय बोलली माहिती का, काय बोलली होती का, कलर दुसरा नव्हता का, कलर दुसरा नव्हता का. आई ह्याच्यावर बोलली, सॉरी मोबाईलच्या कवर नाही, कव्हरच्या, मोबाईलच्या कव्हरच्या कलरला बोलली ॲक्च्युली ती. मोबाईलचं ॲक्च्युली काय झालं माहिती का, त्या दुकानामध्ये वेगळं कलर अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही ना स्काय ब्ल्यू कलरचं कवर घेतला. ती म्हणली निळा कलर काय घेऊन आला? निळा नाही, स्काय ब्ल्यू का घेतला बोलली. आई बोलली लाल, चॉकलेटी, पिंक असं नव्हतं का काही कलर. तर कलरमुळे थोडीशी आई बोलली, पण आम्ही नंतर त्याच्यात समजावून सांगितलं की असं तर आणि हा आईचं रिॲक्शन खूप नॉर्मल होतं. आम्हाला अनएक्सेप्टेड रिॲक्शन होतं आईचं, म्हणजे आपल्या लेकरांनी 1.5 लाखाचा मोबाईल घेतला, आईची रिॲक्शन एकदम नॉर्मल आणि खूप खुश होती ती ॲक्च्युली. बोलली नाही कशाला घेतला, काय हा, करायचं, तुम्ही 1.5 लाख आता लोक विचार करतील की खरंच हे खोटं बोलत असतील वगैरे, पण आमची आई एकदम चिल होती, चिल. कारण तिला मतलब आमच्यावर गर्व आहे. आणि तिला पण कधी कधी कॉलवर बोलतात ना की व्हिडिओज बनवतात लेकरं वगैरे वगैरे वगैरे, तर तिला ना लोकांना असं वाटतं की आई आमची मना करेल आम्हाला व्हिडिओज बनवतात, पण आई आमची ॲडव्हान्स आहे. आधी मना करायची, जेव्हा गावाकडे होतो ना तेव्हा मना करायची की नका बनवू वगैरे, पण आता जे आमचे ब्लॉग बघते गाईज, आम्ही जेव्हा ब्लॉग बनवतो ना तेव्हा एडिट वगैरे करतो ना, सगळ्यात पहिल्यांदा आई ब्लॉग बघते, मग तिकडं व्हेरीफाय होतो, नंतर तुमच्यापर्यंत ब्लॉग पोहोच. मी माझं काय म्हणणं होतं, पण आम्ही 1.5 लाखाचा कांड करून आलात, पण आमची आई काहीच बोलली चिल होती एकदम. हां, कारण नो प्रॉब्लेम, ओके बेटा. हा, कारण कुणाचे पैसे चोरून नाही आणले किंवा मोबाईल चोरून नाही आणला, तुम्ही तुमच्या कमाईचे घेतला, तुमचा शॉक पूर्ण केला, दॅट्स ओके. अशी होती आमची आईची रिॲक्शन. आमच्या मागे एकतर कोणाचा सपोर्ट नाही आहे, एवढे मोठे चांगले गव्हर्नमेंट जॉब नाही आहेत काही, आणि आमचं वय पण खूप लहान आहे. येणार सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी आम्ही स्वतःच्या पैशाने घेतलेली आहे. आणि तुम्हाला आयफोन दाखवतो मी, 1 मिनिट. हा बघा, ते ह्या कवरला आई बोलली होती की ह्या कलरचं का कवर आणलंय. गाईज बघू शकता. तर हा याच्या पुढे पण छान छान ब्लॉग येणार आहेत. ही चालली गाईज, हिला पकडून ठेवलं मी. तर गाईज आम्ही खूप चांगले कॉन्सेप्ट आणि खूप चांगले प्लॅन केलेले आहे ब्लॉगचे, एक्सप्लोअर करायची मुंबई, आणि खूप जणांकडून आम्ही राय पण घेतलेली आहे ऑनलाईन, लाईव्हमध्ये. तर हा ब्लॉग आपण इथे सेंड करूयात. थँक्यू सो मच गाईज, आणि आम्ही खरंच खुश आहोत.